आणि म्हणून कसं आहे तर जसं लोण्याचा गोळा असावा, त्या लोण्याच्या गोळ्यामध्ये अखंड लोणीच आहे, त्यामध्ये दुसरं आहे का काय? लोण्याच्या गोळ्यामध्ये ज्वारी नाही, बाजरी नाही, मिरची नाही, साखर नाही, काही नाही, नसतं. लोण्याचा गोळा म्हणजे अखंड लोण्याचा गोळा आहे. लोणी सोडून ते आत बाहेर लोणीच लोणी, एक केस सुद्धा त्याच्यामध्ये नाही, अखंड लोणी आत बाहेर. मग ह्या ज्ञानाचं वर्णन जर असं आहे तर ते ज्ञान कसं असेल विचार करा, नाही का? जे ज्ञानाचं वर्णन अशा प्रकारचं आहे ते ज्ञान कसं असेल? म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वीसी. म्हणजे या ज्ञानाची किंमत करता येत नाही, ज्ञानाची किंमत कोणी करू शकत नाही. या ज्ञानासारखं श्रेष्ठही नाही, नुसतं श्रेष्ठ नाही, उच्च किमतीचं नाही, तर हे ज्ञान पवित्र सुद्धा आहे. हे ज्ञान कसं आहे? पवित्र आहे, नाही का? श्रीमंती असते परंतु पावित्र्य नसतं, नाही का? श्रीमंतीबरोबर पावित्र्याला महत्त्व आहे, नाही का? आणि पावित्र्य आहे पण श्रीमंती नाही. परंतु हे अशा प्रकारचं ज्ञान आहे, हे साक्षात श्रीमंत आहे. याच्या इतकं श्रीमंत कोणीच नाही. असे हजारो कुबेर याच्या दाराशी झुलतील तरीसुद्धा कसं आहे, या ज्ञानाचं वर्णन आणि बरोबरी काही करू शकता येत नाही. म्हणून पृथ्वी चढी पाडे कंटाळी जरी जोडे, तरीच उपमा घडी ज्ञानाशीची. या ज्ञानाचं वर्णन करता येईल का? नाही का? पृथ्वी चढी पाडे कंटाळी जरी जोडे, तरीच उपमा घडी ज्ञानाशीची. अमृताची चवी निवडी जे, तरी अमृतासारखे म्हणी जे. अमृत कसं? राम रावणाचं युद्ध कसं? तसं युद्ध झालंही नाही आणि पुन्हा होणार नाही. राम रावणाच्या युद्धासारखं युद्ध नाही, पुन्हा नाही, नाही का? मग तसं ह्या ज्ञानाची बरोबरी, ह्या ज्ञानासारखं त्रिभुवनात काही नाही. ह्या ह्या अनादी काळामध्ये हजारो नाही कोट्यावधी वर्षापूर्वी, आज आणि कोट्यावधी वर्षानंतर सुद्धा या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काही निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून हे ज्ञान कसं आहे? न ही ज्ञानेन सुदृश्यम पवित्रम हे विद्यते. तर पावित्र्याचा अर्थ खूप मोठा आहे. आपल्या पावित्र्याचा जिथं निर्दोष, पवित्र म्हणजे काय? निर्दोष आहे. पवित्र कोण आहे या जगामध्ये? पवित्र फक्त परमात्मा पवित्र आहे आणि संत हे पवित्र आहेत. कारण पावित्र्य असल्याशिवाय तिथं ज्ञान येऊ शकत नाही. ते ज्ञान स्वतः पवित्र आहे, म्हणून ते संतांच्या ठिकाणी वास्तव्याला येतं. का वास्तव्याला येतं? तर तिथं पावित्र्य आहे म्हणून ते वास्तव्याला येतं. ते अशा प्रकारचं ज्ञान. आणि म्हणून कसं आहे तर याची बरोबरी कोणी करू शकत नाही. हे ज्ञान माणसाला काय करतं? समर्थ बनवतं, नाही का? जे ज्ञान जयाचे हाती, तो समर्थीय मुक्ती, जशी शतमक संपत्ती स्वर्गाची, नाही का? मग ज्याच्याजवळ 100 यज्ञाचं सामर्थ्य संपत्ती आहे, तो काय होतो? स्वर्गामध्ये जाऊ शकतो, इंद्र होतो, इंद्रपद प्राप्त करतो. मग तशा प्रकारे जे ज्ञान ज्याच्याजवळ आहे तो ब्रह्मपद प्राप्त करतो. ब्रह्मपद प्राप्त करण्यासाठी दुसरी कोणतीच गोष्ट चालत नाही. ब्रह्मपद, सच्चिदानंद ब्रह्म, आनंदमय ब्रह्म, साक्षात परमात्मा स्वरूप परमात्माच, त्याच्या प्राप्तीसाठी जगातलं दुसरं कोणतंही साधन नाही. पृथ्वीचं राज्य चालत नाही, कोट्यवधी रुपयाची संपत्ती चालत नाही, प्राणाचा त्यागही चालत नाही. या देहाचे तुकडे तुकडे जरी केले तरी परब्रह्माची प्राप्ती कशानेच नाही. का? त्या परब्रह्माची किंमत करता येत नाही. त्याची किंमतच कशात? त्याची किंमत करणार? परब्रह्माची किंमत कशामध्ये करणार? त्याची किंमत करायला दुसरं साधनच काही नाही, नाही का? आणि म्हणून ते ऐशेचे आगाध, जेथ विडावती वेद, तेथ अल्पमी मतिमंद काय होय, असे जे आगाध आहे. आणि म्हणून कसं आहे ते वेद जाणू गेला पुढे मौनावला, तेव्हा सहस्र मुखांचा वर्णिता भागला.
हर्ष जया झाला तेन सुखी, नाही का. आणि म्हणून हे अशा प्रकारचं, तर असं जे ज्ञान आहे, आणि ते ज्ञान कसं आहे, दुर्मिळ आहे बरं का. ते दुर्मिळ आहे. आपण पाहतो लोक अनेक गायी पाळतात, म्हशी पाळतात, बैल पाळतात, अनेक पक्षी पाळतात, परंतु आपल्या दाराशी हत्ती पाळतात, परंतु वाघ आणि सिंह कोणी पाळतं का? वाघ आणि सिंह कोणी त्यांना पाळतं का? नाही, नाही का, कोणी पाळू शकत नाही. तसं हे ज्ञान कोणाजवळ आहे? कोट्यवधीची संपत्ती असेल, त्रिभुवनाचं राज्य असेल, नाही का, हजारो हत्तीचं बळ एखाद्याच्या ठिकाणी असेल, लाखो वर्षाचं, हजारो वर्षाचं आयुष्य असेल, पण ते ज्ञान त्याच्याजवळ असेल असं सांगता येत नाही. आणि म्हणून ते ज्ञानाची प्राप्ती व्हावी लागते, ते ज्ञान टिकावं लागतं. हेच महत्त्वाचं आहे. काय? ते ज्ञान टिकावं लागतं. आता एवढं ज्ञानाचं, किती ज्ञानाचं वर्णन केलं, म्हणून सांगितलं काय तुम्हाला, ब्रह्मा विष्णू महेश यांनी कोट्यवधी जन्म घेतले, कोट्यवधी जन्म घेतले, हजारो वर्ष जरी ब्रह्मा विष्णू महेशांनी या ज्ञानाची वर्णन करायचं म्हटलं तरी त्या ब्रह्मा विष्णू महेशांना हजारो जन्मात सुद्धा या ज्ञानाचं वर्णन करता येणार नाही, नाही का, करता येणार नाही. ते थकून जातील, ब्रह्मा विष्णू महेश थकून जातील, नाही का. वेद सुद्धा काय झाला, थकून गेला, नाही का. सहस्रमुखांचा वर्णिता तो शेष नारायण साक्षात भगवान त्याचा अवतार, तो सुद्धा थकून गेला. म्हणून तो काय झाला म्हटलं, शेवटी आपण काय करतो, आव्हान देतो, चॅलेंज करतो, परंतु जेव्हा लक्षात येतं इथं आपली शक्ती काहीच कामाची नाही, आपण इथं अजिबात टिकणार नाही, मग तेव्हा तो तिथं काय करतो, शरणागती पत्करतो. तर तशाच प्रकारचे भगवान शेष नारायण ते काय झाले, त्या आत्मज्ञान ज्यांच्या आश्रयाला आहे तो परमात्मा. हे ज्ञान कुठं वास्तव्य करतं, हे ज्ञान कुठं वास्तव्य करतं, ह्या ज्ञानाचा मुख्य आश्रय स्रोत म्हणजे ते परब्रह्म, तो परमात्मा आहे, नाही का. आणि ते ज्ञान तिथं वास्तव्य करतं, आणि तिथं ते समुद्र आहे, समुद्र आहे, समुद्र पाण्याचा साठा समुद्रामध्ये आहे, परंतु ते पाणी, ते समुद्रातलं पाणी जगाच्या उपयोगाचं नाही. त्याच्यासाठी विहिरी आहेत, नद्या आहेत, आड आहेत, तळी आहेत. त्या समुद्रातल्या पाण्याचा उपयोग साक्षात समुद्रामार्फत करता येत नाही, त्याच्याकरता विहिरी, नद्या, नाले, तळी, आड यांच्या आश्रयाने ते पाणी जेव्हा येतं तेव्हा जगाला त्या पाण्याचा उपयोग करून घेता येतो, नाही का. तशा प्रकारे ते ज्ञान परब्रह्माच्या ठिकाणी, त्या परमात्म्याच्या ठिकाणी वास्तव्य करते, परंतु परमात्म्याच्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या ज्ञानाचा आस्वाद प्राप्ती कोणालाही करून घेता येत नाही. आणि म्हणून संतांच्या जवळ ते ज्ञान आलं, आणि तिथून मग ते आहे. आपण पाहतो कोयनेची वीज, ही वीज निर्माण झाली, कोयनेमध्ये निर्माण झाली, कोयनेमधून निर्माण झाली, परंतु कोयनेमध्ये जरी ती निर्माण, आपल्या घरामध्ये कोयनेची वीज आहे. कोणती वीज आपल्या घरामध्ये? कोयनेची वीज आहे, परंतु ती डायरेक्ट कोयनेमधून आली नाही, तिथं ती वीज तयार झाली, विजेचा साठा तिथं आहे, परंतु तिथून डायरेक्ट आपल्या इथं आली नाही. त्या कोयनेची वीज आधी आली, पॉवर हाऊसमध्ये आली, नाही का. पॉवर हाऊसमध्ये ती कोयनेची वीज आली, पॉवर हाऊसमधून डीपीमध्ये आली, आणि डीपीमधून ती वीज आपल्या घरामध्ये आली, नाही का. आणि म्हणून अशा प्रकारचे पॉवर हाऊस म्हणजे ते संत आहे. संत म्हणजे कसे आहेत? पॉवर हाऊस आहेत, नाही का. सगळा विजेचा व्यवहार त्यांच्या हातामध्ये आहे, सगळ्या किल्ल्या त्यांच्या हातामध्ये आहे, ती पॉवरच त्यांच्याजवळ आहे, नाही का. ती पॉवर त्यांच्याजवळ आहे. आणि मग अनेक डिप्या असतात, त्या डिप्या काय करतात, ती वीज वाटण्याचं काम करतात घरोघरी. डिप्या अनेक आहेत, पॉवर हाऊस अनेक नाहीत.
मग अशा प्रकारचे काय आहेत संत, हे पॉवर हाऊस. परमात्मा म्हणजे त्या आत्मज्ञानाचा समुद्र. आत्मज्ञानाच्या समुद्रातून ती पॉवर म्हणजे ज्ञानाची पॉवर कुठं आली, तर ह्या संतांच्या पॉवर हाऊसमध्ये आली. आणि मग संतांच्या पॉवर हाऊसमधून ती डी पीमध्ये आली. डी पीमध्ये असे जे काय करतात, तर त्या ज्ञानाचं वाटप करतात, ज्ञानाचा प्रसार करतात. मोक्षाचा ही मोक्षार्थ सिद्धी चौथी घेऊन आपले हाती निघाला भक्तिपंथी जगात येतो. ज्ञानेश्वर महाराज कशा करता आले नाही का, या पॉवर हाऊसची स्थापना करण्याकरता इथं आले नाही का, या जगामध्ये आले, पॉवर हाऊस निर्माण केलं ज्ञानेश्वर महाराज नाही का. आणि म्हणून हे अशा आघाडी. आणि म्हणून आपण तुम्हाला मी हे सांगतो, आणि म्हणून घ्या रे आत्मसुख. अहो शास्त्र आहे हे. खरंच माणसाची बुद्धी मलिन असते. माणसाची बुद्धी काय झालेली, जशी बोटली कुऱ्हाड जरी असते ना, मेलेला वाघ असतो, बोटलेली कुऱ्हाड असते. वाघ आहे पण मेलेला आहे, काय कामाचा. कुऱ्हाड आहे पण बोटलेली आहे, काय कामाचा. आग्नी आहे पण विजलेला आहे, काय कामाचा नाही का. मग तशा प्रकारे आपली बुद्धी काय झालेली आहे, अशीच क्षीण बुद्धी झालेली आहे. क्षीण बुद्धी काय झाली, तर आपण तिचा वापर कशा करता केला. तुम्हाला सांगतो, बंदूक असते, तर त्या बंदुकीचा उपयोग कशा करता करावा, युद्धामध्ये बंदुकीचा वापर करा नाही का. योद्ध्यानं शूरानं त्या बंदुकीचा वापर करावा. परंतु बंदुकीचा वापर जर घरातील ढेकणं मारण्यासाठी जर होऊ लागला, त्या बंदुकीला काही किंमत आहे का, नाही. म्हणून तशाच प्रकारची खरी म्हणजे बुद्धी कशा करता. अहो बुद्धी म्हणजे सामान्य नाही, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. अर्थ कळला का याचा. ज्ञानेश्वर वाचतात, ज्ञानेश्वर वाचूनही वाचत नाहीत, त्यांना काय म्हणावं. ज्ञानेश्वर वाचून माणसाने वाचावं का नाही का. मग ज्ञानेश्वर वाचूनही जे वाचत नाही ते कशानं वाचतील दुसरे. त्यांना दुसरं वाचवणारं जगामध्ये कोण आहे. आणि म्हणून हे बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. ह्या बुद्धीची जास्तीत जास्त परिपूर्ण, ह्या बुद्धीचा परिपूर्ण वापर, परिपूर्ण शक्ती, संपूर्ण कोटीमोलाची शक्ती जर बुद्धीची वापरली तर काय करून घेता येतं, तर परब्रह्माची प्राप्ती करून घेता येते. एवढे ह्या बुद्धीचं वैभव आहे. बुद्धीचं वैभव असं नाही पोट भरण्याकरता नाही का, पोटाची खळगी भरण्याकरता नाही, नासक्या करता नाही का, गोधड्या घ्यायला नाही, आणि तुच्छ भोगांच्या करता ही बुद्धी नाही. आणि म्हणून नरेची केला की माणसानं काय केलेलं आहे, माणूस फार पशु झाला, पक्षी झाला, दीन झाला, लाचार झाला, कुत्र झाला. का झाला, त्याला बुद्धीचा वापर कळला नाही, बुद्धीचं सामर्थ्य त्याला कळलं नाही का. म्हणून बुद्धी फक्त कशा करता आहे, हत्तीवरून कोणी फिरावं. घराघरा जर 2-2, 4-4 हत्ती असते तर त्या हत्तींची किंमत असते का, नाही का. एका श्रीमंत सासऱ्यानं काय केलं, सासरा श्रीमंत होत्या, 4 पोरी होत्या, पण दुर्दैवानं पोरी फार फार गरीब होत्या. खाण्याची मारामार, रोज खाण्याची मारामार. कष्ट करतील तेव्हा 2 रुपये आणतील तेव्हा पोटाला त्या दिवसाला दिवस भागवतील. परंतु त्यांचा बाप श्रीमंत होता. हे असं एक दुर्दैवी आश्चर्य. बाप खूप श्रीमंत, परंतु 4 मुली अत्यंत गरीब होत्या. आणि बापाने विचार केला, आता आपण तर इतके श्रीमंत, मग आपल्या पोरींना काय द्यावं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, एका पोरीला एक हत्ती दिला. एका पोरीला काय केलं, एक हत्ती दिला. आता ज्याला स्वतःच्या चतकोर भाकरीची, शेळ्या भाकरीची मारामार, त्यांनी हत्तीचा काय करावं, हत्ती कसा पोसावा नाही का. तसं हत्ती पोसणं म्हणजे साधी गोष्ट नव्हे.
ज्याच्या विमान कोणाला घेता येत नाही आणि एखाद्याला मिळालं, विमानात बसून कुठं जातं सांगा? ते विमान कुठं उभं करता आणि ते विमानाला पेट्रोल कुठून आणता? जसं ज्याच्या दारामध्ये विमान आहे त्याचं वैभव सुद्धा तसंच असलं पाहिजे. विमान सांभाळण्याची पात्रता, ताकद त्याच्यात असली पाहिजे. नाही तर ते कसं आहे, विमानाची किंमत म्हणजे एवढं कशाकरता सांगितलं तर बुद्धीची एवढी शक्ती आहे. आणि ती बुद्धी मग जर समजा विमान जर नाही सांभाळता आलं, ते विमान काय होईल तर कुजून जाईल, नासून जाईल. हत्तीला नाही सांभाळता आलं तर ते हत्ती एक दिवसेंदिवस हळूहळू गतप्राण होऊन जातील. परंतु हत्तीचा उपयोग करून घेता येणार नाही. तलवारीचा, बंदुकीचा उपयोग करून घेणारा योद्धा पाहिजे, नाही का? मग अशाच प्रकारच्या बुद्धीची ताकद एवढी आहे. परंतु बुद्धीचा जसा हत्ती आहे, परंतु हत्तीचा वापर करणारा लागतो, नाही का? आणि विमान आहे पण विमानाचा वापर करणारा असावा लागतो, नाही का? तलवारीचा वापर करणारा शूरयोद्धा असावा लागतो. तशा प्रकारे त्या बुद्धीचा वापर करणारा थोर महात्मा असावा लागतो. नाहीतर ती बुद्धी क्षीण होते, नाही का? क्षीण होते. आणि मग कुत्री, मांजरं अशा ठिकाणी आपलं काय आहे? कुत्र्या मांजरांच्यासाठी आपली बुद्धी, माझी बायको, माझे नवरा, माझं घर, पैसा, अडका, बंगला. अरे हे किडे सांभाळण्याकरता ही बुद्धी आहे का? हे किडे आहेत. ह्या किड्यांना सांभाळण्याकरता, ह्या किड्यांना पाळण्याकरता ही बुद्धी आहे का? म्हणून तर साक्षात अनंतकोटी ब्रह्मांड नायक, नाही का, याच्या सेवेसाठी, याच्या शोभेसाठी, नाही का, तर ती बुद्धी आहे. आणि म्हणूनच ती बुद्धी काय झाली तर पाशवी झाली, पशुपेशी लाचार झाली ती बुद्धी. आणि म्हणून घ्या रे आत्मसुख उघडा ज्ञानदृष्टी, याविनं चावटी करू नका. तर मला सांगाय सहज मी विचार चिंतन डोक्यात म्हणजे आलं, माझ्या काल विचार सहज आला बसल्या. गोष्ट अतिशय सोपी आहे, परंतु आपण विचार करत नाही. विचार जर केला तर याचा आपल्याला उपयोग हे कशाला पाहिजे, नाही का? ह्या इच्छा कशाला पाहिजेत? शास्त्राला सांगितले, संतांनी सांगितलं, हे कामाचं नाही, ही गोष्ट व्यर्थ आहे, ही गोष्ट चांगली नाही, ही गोष्ट घातक आहे, एवढं आपल्याला कळलं. मग हे करायचं का? चोऱ्या करणं चांगलं नाही, चोरी करायची कशाला? दारू पिणं चांगलं नाही, दारू प्यायची कशाला? विविचार करणं चांगलं नाही, विविचार करायचा कशाला? संसार किती करावा हे आपल्याला कळलेलं आहे. मग तो संसार किती करावा, कसा करावा याचा आपण विचार करावा का करू नये? तितका संसार करावा जेवढा उपयुक्त आहे, आवश्यक आहे. आणि आपल्या दिली इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नासे जीव पण भव रोग. आधी काय करावं? दुःख नष्ट करावं, आधी कर्ज फेडावं आणि मग श्रीमंतीचं ऐश्वर भोगावं. आधी कर्ज फेडावं आणि मग खूप श्रीमंत होऊन त्या श्रीमंतीचा आस्वाद घ्यावा, नाही का? परंतु कर्जाचा डोंगर माझ्या डोक्यावर आहे आणि मग तो श्रीमंतीचे भोग भोगत आहे, ही त्या श्रीमंतीची थट्टा आणि चेष्टा आहे. मग तशा प्रकारे काय आहे? तरी ह्या बुद्धीचा उपयोग कशाकरता करावा? तर उच्च अशा प्रकारच्या सर्वश्रेष्ठ अशा प्रकारच्या बाबीसाठी, सर्वश्रेष्ठ उत्तम अशा प्रकारच्या गोष्टीसाठी या बुद्धीचा उपयोग करावा, नाही का? आणि म्हणून काय सांगितलं, त्या परमात्म्या इतकं मोठं काही नाही. आणि म्हणून श्रीहरींनी सुद्धा काय केलं? त्यांनी सुद्धा काय केलं? राज्य केलं. मनुष्य देहात आले
धर्मकारण केलं, राजकारण केलं आणि ज्ञान प्रसाराचंही कार्य केलं, धर्माची स्थापना केली. भगवंत प्रभू रामचंद्र या जगामध्ये आले, भगवान श्रीकृष्णसुद्धा ह्या जगामध्ये आले आणि या जगामध्ये चरित्र करून ते गेले. त्यांच्याजवळ जे होतं ते सगळं आपल्याजवळ आहे. भगवान श्रीकृष्णाजवळ जे होतं ते सगळ्याच्या सगळं आपल्याजवळ आहे. नवे नवे तुम्ही साक्षात भगवान श्रीकृष्णाची प्रतिकृती प्रत्यक्ष आहात. भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आहे. भगवान श्रीकृष्णाजवळ विशेष काय होतं तर आत्मा होता. प्रभू रामचंद्राजवळ विशेष काय होतं तर सर्व सामर्थ्य संपन्न ज्ञान घन अशा प्रकारचा सुखकारक असा आत्मा होता. आणि आपल्याही ठिकाणी तोच परमात्मा जो भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी, जो प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी, जो साक्षात ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी, तर तेवढंच काय आहे तर तो सामर्थ्य संपन्न सुखरूप आनंदघन सुखाचा सागर अशा प्रकारचा परमात्मा आपल्यामध्ये आहे. कणभरही आपण त्यांच्यापेक्षा कमी नाही. मग आपण चांगला विचार केला तर उच्च गतीला जाऊ, चुकीचा विचार केला तर अधोगतीला जाऊ. मग या जगामध्ये चांगला विचार काय आहे तोच विचार करायचा आणि तेच वर्तन आपण करायचं. जो संसार दुःखाला कारण आहे त्या संसारामध्ये आपण जो मोह जगाला घातक आहे त्या मोहाच्या मागं आपण का जाऊ. अहंकार चांगला नाही आपल्याला हे कळलं आहे, मग कशा करता तो अहंकार पाहिजे. ज्या इच्छा वासना घातक आहेत, जसं विष माणसाला कळलं विषय रांधली रससोय, जेवणारा ठाऊक होय तो ताटाचे सांडून जाई. आपण आपल्या ताटामध्ये जे पदार्थ आहेत ते विषाणू युक्त आहेत असं ज्याला कळलं तर तो ताट टाकून देतो आणि उठून जातो. तशा प्रकारे जगातले सगळे पदार्थ विषयुक्त आहेत हे जर आपल्याला कळलं आहे तर आपण करावं काय नाही का. म्हणून आत्ताप्रमाणे सांगितलं, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण. नाही का, नासी जीवपण भोग. मग आपल्या पुढं आधी एक मोठं काम वाढून ठेवलेलं आहे. जीवदशा संपवायची आहे आणि भवरोग घालवायचा आहे. हे मनुष्य, हे मानवांनो, शास्त्रानं सांगितले, साधू संतांनी सांगितलं, हे मानवांनो आपल्या पुढं मोठं काम आहे. तर ते पहिलं काम म्हणजे कोणतं तर जीवदशा घालवणं आणि भवरोग नष्ट करणं. आधी हेच काम करा. हे सोडून जर तुम्ही कशाच्या नादी लागलात तर आपणच आपल्या देहाचे तुकडे 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 करण्यासारखे आहे. आपणच आपल्या देहाचे तुकडे तुकडे करून आग्नेत टाकल्यासारखं आहे. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, देह म्हणून हे शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घुसले, शरीरे होय साधिले शरीरे साधले परब्रह्म. करा रे बापानो साधन हरीचे, झणे करणीचे करू नका, जेणे नये जन्म यमाची यातना ऐशा साधना करा काय. शास्त्रानं किती सुंदर सांगितलं. मनुष्य शास्त्राचं ऐकत नाही, देवाचं ऐकत नाही, संतांचं ऐकत नाही आणि आपला सर्व नाश कोणाचंही ऐकतो. शास्त्र सांगितलं ते त्यागावे, ते राज्यही तृण मानावे, घे म्हणलिया न म्हणावे विषयी तरी. हे महात्म्यांची बुद्धी अशी असते. जे संतांच्या श्रीगुरूंचं संतांचं शास्त्राचं वचन एका वेळेला प्राण देतील, परंतु शास्त्राचं वेदशास्त्रांचं श्रीगुरूंचं आणि ज्याला श्रुतीचं म्हणतो वचन, प्राण गेला तरी प्राण जाऊन देतील, प्राण जाईल लेकिन वचन न जाईल. तर असं त्या हे करतात नाही का. आणि मग तर असेच म्हणून देह घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. असं का म्हटलं याचा विचार करायचा.
काय म्हटलं याचा विचार करायचा आहे, नाही का? आणि म्हणूनच माऊली म्हणतात इथं मोह टाकायचा आहे. ही साधी गोष्ट नाही. माणूस काय करतो, एका वेळेला आत्महत्या करील, घरादाराचा त्याग करील, हातपाय तोडील, पण अहंकार टाकीत नाही. ह्या जगामध्ये दोन महाभयंकर विषाच्या कुप्या आहेत. महाभयंकर विषाच्या कुप्या ह्या जगामध्ये दोन आहेत. पहिली कुपी म्हणजे अहंकार आणि दुसरी विषाची महाभयंकर कुपी म्हणजे मोठेपणा, नाही का? यांचा जो मग फक्त विचार करायचा हे नको. अहो मनात काही येईल, मनाचं का ऐकता तुम्ही? मोलकरीण काही सांगेल तिचं का ऐकायचं, नाही का? शेजारी भाऊबंद कोणी सांगेल त्यांचं का ऐकायचं? शत्रू काही सांगेल, शत्रूचं ऐकावं का? मूर्खाचं ऐकावं का? आणि जे कल्याणकारक महापुरुष आहेत त्यांचं का ऐकू नये? आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं, त्यांनी जे सांगितलं काय, तर ह्याच गोष्टी आपण करत, म्हणून शास्त्र सांगितलं ते त्यागावे. ते राज्यही तृण मानावे, घे म्हणली न म्हणावे विषय जरी. शास्त्र जे सांगताना त्याग करा, त्यागच करायचा, त्याचा स्वीकारच करायचा नाही. प्राण गेला तरी चालेल. म्हणून बाबा सांगायचे की एवढं जर मनुष्य जन्मात आले, परमार्थ हे करतात, ज्ञानेश्वरी भागवताचं वाचन करतात, सत्य करतात, परमार्थ करतात, परंतु ह्या तत्वाची जर प्राप्ती झाली नाही, ह्या तत्वाची जर ओळख झाली नाही, तर परमार्थ करून आतापर्यंत काय भाड झोकली का? हे महात्म्यांचा प्रश्न आहे, हा महात्म्यांचा विचार आहे. आणि म्हणूनच जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काय. म्हणून स्वर्गातल्या देवापेक्षा इहलोकीचा हा देव विचार करायचा आहे, असं का म्हटलेलं आहे. आणि म्हणून ह्या जगामध्ये काय आहे सांगितलं, तर सर्वश्रेष्ठ म्हणजे आत्मतत्व. मग सांगितलं, घ्या रे आत्मसुख, उघडा ज्ञान दृष्टी, याविन चावटी करू नका. 3 महान सिद्धांत सांगितले, 3 महान सिद्धांत सांगितले. आणि मनुष्यालाच फक्त ह्या गोष्टीचा अवलंब करता येतो, ही गोष्ट अंमलात आणता येते फक्त मनुष्याला. तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, गरीब असो, श्रीमंत असो, कसं आंधळा असो, पांगळा असो, कोणालाही आचरण करते. श्रीमंतीच्या मागं लागलाय, मोठेपणाच्या मागं लागलाय, सत्तेच्या मागं लागलाय, त्याला हे कधीच साधत नाही. तुका म्हणे भोळा जिंकू जाणी कडे कळा. म्हणून आता सांगितलं, घ्या रे आत्मसुख, त्यासाठी उघडा ज्ञानदृष्टी. आणि निषेध सांगितलंय, रेड अलर्ट, नाही का, रेड सिग्नल. काय, याविन चावटी करू नका. याशिवाय आपण जे जे करतो तो सगळा मूर्खपणा, चावटपणा, बावळटपणा आहे, नाही का. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर कर्म करून नैष्कर्म्य स्थितीवर राहायचं आहे. कर्म करून नैष्कर्म्य स्थितीवर राहायचं आहे. कर्म तर करायचं आहे, नाही का, कर्म तर करायचं आहे. आणि म्हणून तर ते कर्म कसं करायचं आहे, ते कर्म आपल्याला ज्ञानाला साई होईल, धर्माला साई होईल. तया सर्वात्मका ईश्वरा, तया सर्वात्मका ईश्वरा, नाही का, तया सर्वात्मक ईश्वरा. आणि असा तो सर्वात्मक ईश्वर आहे. तर त्याच्या प्राप्तीकरिता आपण असं कर्म, त्याला प्रसन्न करून घेण्याकरता हे कर्म करायचं आहे. आता जास्त आपण याच्यात पडण्यापेक्षा थोडक्यात सांगतो. तर जगामध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे, आत्मतत्व आहे. ते आपलं स्वरूपच आहे, परंतु आपण त्याला पारखे झालो आहोत आणि म्हणून आपण दुःख भोगत आहोत. ते आपल्या जवळच आहे, ते सर्वत्र आहे, नाही का. आणि म्हणून परंतु ते कसं आहे, तर ते उपाधीनं झाकलं गेलेलं आहे.
अतिमौल्यवान ते ब्रह्मतत्व आहे, आपल्यातच आहे, नकशकांत भरलेलं आहे. आणि त्याची अनुभूती येणं याला परमार्थ, त्याची अनुभूती येणं आणि याला परमार्थ म्हणतात. आणि मग अशा प्रकारचं जे आत्मतत्व, तर ते कसं आहे, तर ते आत्मतत्व उपाधीनं झाकलेलं आहे. ज्ञान तरी शुद्ध परी ए केल्याशी रुद्ध, म्हणून ते आगाध ठेवले. ज्ञान तरी शुद्ध परी ए केल्याशी रुद्ध. ज्ञान शुद्धच आहे, परंतु यांनी ते ज्ञानाचा प्रवाह अडवला. ज्ञानाचा प्रवाह अडवलाय. अशा गोष्टी कोणत्या आहेत? साधी गोष्ट, सरळ गोष्ट आहे. आणि म्हणून जर या परमार्थासाठी सोपा आहे, परंतु ज्यानं आताही सुख आणि पुढेही सुख ज्यानं प्राप्त होतं, तर ते म्हणजे दोष टाकणे, आसुरी संपत्ती टाकून देणे, दैवी संपत्तीचा उपयोग करणे. हे ज्ञानदीचे भुजंग, विषयधनांचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्कजे, जे आप नाही का अशा प्रकारचे हे. आणि म्हणून पहा, हे कामक्रोध पाही जयाती कृपेची साठवण नाही, हे कृतांताचे ठाई मानी जेती. आणि म्हणून पतंगादिपी आलिंगन तेत त्याशी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघात. यापुढचं ज्ञान, यापुढचा उपदेश, यापुढचं ज्ञान जगात कोणतं आहे? यापुढचा उपदेश जगामध्ये कोणता आहे? यापेक्षा मौल्यवान अशा प्रकारचं सर्वश्रेष्ठ ज्ञान कोणतं आहे? नाही का? यापेक्षा ज्ञान कोणतंही सर्वश्रेष्ठ यापेक्षा नाही. परंतु आपण काय करतो? त्याचा धिक्कार करतो आणि तुच्छ गोष्टींचा अवलंब करतो. आणि म्हणून काय सांगितलं? तर हे ज्ञाननदीचे पतंगादिपी आलिंगन तेत त्याशी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघात. विषयभोगी जे सुख ते साध्यंतचे जाण दुःख. आपल्याला ज्याच्यामध्ये सुख वाटतं ना, चोरी करण्यामध्ये सुख वाटतं, दारू पिण्यामध्ये सुख वाटतं, किंवा व्यभिचार करण्यामध्ये सुख वाटतं, स्त्रियांच्यामध्ये सुख वाटतं, संसारामध्ये सुख वाटतं, विषयामध्ये सुख वाटतं, परंतु हीच सर्व नाशाची नांदी आहे. हीच सर्व नाशाचा हा इशारा आहे, नाही का? शास्त्रानं कुठेही सांगितलं नाही असं, नाही का? आणि म्हणून करा रे बापानं साधन हरीचे, जणी करणीचे करू नका, जेणे नये जन्म यमाची आता आयशा साधना करा काय, नाही का? आणि म्हणून साधनांचे सार आत्मतत्व हरी काय. आणि म्हणून कसं आहे, तर ह्या तत्वाची प्राप्ती करून घेणं हेच महत्त्वाचं आहे. परंतु हे तत्व कसं आहे, तर आसारानं हे झाकलेलं आहे. याच्यापर्यंत बुद्धी वृत्ती आपली गेली पाहिजे, याच्यापर्यंत वृत्ती गेली पाहिजे. परंतु पाहता विषय कसा आहे, तर देहबुद्धी केली बळकट, ब्रह्म पाव गेला धीट, तो दृश्याने रोदली वाट परब्रह्माची. त्रिगुण आसार निर्गुण हे सार, सारासारे विचार हरिपाठ. हे आत्मतत्व झाकलेलं आहे, नाही का? अतिमौल्यवान वस्तू असते ती गुप्त असते, ती प्रगट नसते. प्रगट असतं ते तुच्छ असतं, त्याला काही किंमत नसते. पण जे झाकलेलं माणिक झाकलेलं त्याला किंमत असते. आणि म्हणून पहा, हे ब्रह्मतत्व कसं आहे, झाकलेलं आहे, त्याच्यावर आवरण आलेलं आहे. ते आवरण पहिलं काढायचं असतं, नष्ट करायचं असतं, आणि वृत्तीला तिथं पाठवायचं असतं त्याच्या भेटीसाठी. आत्मतत्वाच्या भेटीसाठी पूर्वीचे राजे काय करायचे, एखाद्या राजाशी जर काय व्यवहार करायचा असेल तर आपला दूत त्याच्याकडं पाठवायचे. आपला दूताकरवी त्या राजाशी व्यवहार करायचे. तसे परब्रह्माचा व्यवहार जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला आपल्या वृत्तीला त्या परब्रह्माकडं पाठवायचं असतं. काय करते, वृत्ती त्या परब्रह्माकडं जाते
त्या वृत्तीला परब्रह्माकडे जाण्याकरता जात असताना खूप अडथळे येतात, खूप अडथळे येतात. परंतु त्याच्याकरता संत असतात, शास्त्र असतात, आहेत नाही का, परमार्थ त्याच्याकरताच आहे. मग सर्व अडथळे पार करून शास्त्राचा ज्ञानाचा आधार घेऊन श्रीगुरु कृपेचा आधार घेऊन ती वृत्ती जेव्हा त्या परमार्थ तत्वापर्यंत पोचते नाही का, मग तेव्हा काय होतो, विजयाची पताका आकाशामध्ये फडकते. तेव्हा काय होते, विजयाची पताका आकाशामध्ये फडकते. आणि इथंच मनुष्यदेहाचा भाग्याचा म्हणजे सर्वोच्च बिंदू हा असतो. मग तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मजे यासाठी. आता त्याला काही करणं राहिलं नाही, आता त्याला काही मिळवणं राहिलं नाही, आता त्याला काही कळणं राहिलं नाही, तो आता अपूर्ण राहिला नाही, तो आता परिपूर्ण झालेला, तो स्वयंभू झालेला अजातशत्रू आहे. दुःखाचा तिथं काही म्हणजे नामूल्य काही औषध सुद्धा तिथं दुःख नाही. अशा प्रकारचं म्हणून कसं आहे, तर ते ब्रह्म आता सांगितलं, ते परब्रह्म तत्व आसारानं झाकलेलं आहे. त्रिगुण आसार निर्गुण हे सारण सारा सार विचार हरिपाठ. किती सुंदर सांगितलं. सारासार विचार, सार काय आसार काय, विचार करायचा बुद्धीनं. मग सांगितलं त्या बुद्धीचं वृत्ती तिथपर्यंत जाण्यासाठी सार आसाराचा विचार करायचा आहे, आसार टाकून द्यायचं आहे. आणि जे सार असतं ना, ते आसाराला झाकलेलं असतं. सार काय असतं, आसाराला झाकलेलं असतं. पृथ्वी निधाने भरली आहे. निधान म्हणजे द्रव्याचा प्रचंड साठा. तो कुठं आहे, पृथ्वीच्या पोटामध्ये दडलेला आहे. आणि तो जर असा वरचेवर असता तर कोणीही प्राप्त करून सहज घेतला असता, मूर्खानं सुद्धा. मग पृथ्वी निधाने भरली आहे. पायाळविन प्राप्ती नव्हे, तैसा आत्मा स्वयं सिद्ध आहे. परंतु गुरुकृपालाही तत्सिद्ध. किती उघड सांगितलं. पृथ्वी निधाने भरली आहे. पृथ्वीच्या पोटामध्ये प्रचंड धन आहे, परंतु त्याच्याकरता मांत्रिकाची जाणत्याची त्याच्याकरता गरज असते. तसं आपल्यामध्ये जो आनंदाचा, ज्ञानाचा, सामर्थ्याचा, ऐश्वर्याचा जो सुखाचा ठेवा आहे, परमात्मा त्यांना म्हणतात, त्या ठेव्याच्या प्राप्तीकरता सद्गुरुकृपेची आवश्यकता आहे. श्रीगुरुकृपेशिवाय दुसरा कशानेही तो प्राप्त होत नाही. म्हणून गुरुकृपेविना नाही आत्मज्ञान, वावगातोशी न साधनांचा. सहज साधन गुरुकृपा जाणं, जीवित्वाचे कल्याण सहज होय. आणि म्हणून काय सांगितलं, तर दृश्याने ब्रह्म देहबुद्धी केली बळकट. हे परमतत्व दृश्यानं झाकलेलं आहे. आता दृश्य आलं का प्रश्न, द्वैताचा प्रश्न आला. द्वैत आहे, अद्वैत आहे. अद्वैत आहे म्हणून द्वैत आहे. आणि द्वैत नष्ट झालं की अद्वैत शिल्लक राहतं. आणि द्वैत हे कल्पित आहे, द्वैत हे आसार आहे. आणि ह्या द्वैतानं अद्वैत झाकलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय, तर पहा, दृश्याने रोधली वाट परब्रह्माची. ह्या दृश्यानं परमात्मा झाकला गेलेला आहे. आणि विचार जर करून पाहिला तर दृश्य पदार्थ ओसरिता अवघ आत्माचे तत्वता निहटून विचारे पाहता दृश्य मुळीच नाही. नसलेल्या दृश्यानं, किती आश्चर्य, नसलेल्या दृश्यानं हा परमात्मा झाकलेला आहे. नसलेल्या दृश्यानं हे हे ज्ञानघन आत्मतत्व झाकलं गेलेलं आहे. असलेल्या शत्रूचा, प्रगट शत्रूचा नाश करता येतो झटकन, किती मोठा असला तरी. परंतु जो गुप्त शत्रू आहे त्याचा नाश करणं भयंकर अवघड असतं. तशा प्रकारचा दृश्य हे गुप्त शत्रू आहे. अहंकार हा गुप्त अशा प्रकारचा शत्रू आहे. आणि म्हणून त्याचा नाश करायचा आहे आपल्याला. आणि म्हणून कसं पाहता, तर म्हणून कल्पित आहे. कल्पित जे असतं त्या कल्पित एकटं कधीच राहू शकत नाही.
कल्पित म्हणजे द्वैत, द्वैत म्हणजे कल्पित, आणि कल्पित म्हणजे कसं असतं, ते नसतंच. ते वंद्यापुत्रा कल्पित हे वंद्यापुत्रासारखं असतं, नाही का. परंतु ह्या मायेची प्रचंड शक्ती म्हणजे आश्चर्य म्हणजे हे नसलेलं जग मायेनं निर्माण केलं, हे द्वैत निर्माण केलं मायेनं, आणि ते परब्रह्मतत्व झाकून टाकलं. आणि म्हणून काय करायचं आहे, आता उदाहरण जर समजा आपण पाहतो, भिंत आहे, भिंतीवरची चित्र आहेत, आणि भिंतीवर चित्र पाहतो, वाघ पाहतो, हाती पाहतो, नदी पाहतो, डोंगर पाहतो, अग्नी पाहतो. आपल्याला काय दिसतंय, वाघ दिसतात, शेळ दिसतात, हत्ती दिसतात, जंगलं दिसतात, घरं दिसतात, माणसं दिसतात, अग्नी दिसतो, डोंगर दिसतात, नद्या दिसतात, परंतु भिंत आपल्याला दिसत नाही. ह्या मग हत्ती, घोडे, प्राणी, पशु, पक्षी, डोंगर, दऱ्या, खोऱ्या, नद्या, घरं, गावं यांनी ती भिंत झाकून टाकली. हे सगळे दिसतात, परंतु भिंत दिसत नाही. आता एक आपण विचार करायचा आहे, ह्या भिंतीवर जी दिसणारी दृश्य खरी का भिंत खरी, याच्यावर आपण काय विचार करायचा आहे. भिंत खरी आहे, काही दृश्य खरी आहे. थोडंसं पुढे गेलं तर आपल्या लक्षात येईल. विचार करा, आधी भिंत होती का आधी दृश्य होती? आधी भिंत होती. मग आधी ब्रह्म होतं का आधी जग होतं? आधी ब्रह्म होतं. आधी भिंत झाली, त्या भिंतीवर त्या चित्रकारानं काय केलं, अनेक प्रकारची रंगीत बेरंगी सुंदर आकर्षक चित्र काढली, आणि तेच हे जग आहे. परब्रह्म हे भिंतीसारखं आहे, आणि त्या भिंतीवरची सुंदर अशा प्रकारची जी अनेक प्रकारची अनेक विध अनेकत्व असणारी ही चित्र म्हणजे जग आहे. आणि ह्या चित्रानं काय केलं, भिंतीचं ज्ञानच होऊन दिलं नाही, भिंत झाकून टाकली. ह्या दृश्य पदार्थ आपण पाहतोय, सगळं जग भिंतीवर सगळी चित्र पाहतो, फक्त भिंतच दिसत नाही. मग भिंतीला आधार चित्राचा आहे का चित्राला आधार भिंतीचा आहे? भिंत सत्य आहे का की चित्र सत्य आहेत? विचार जर केला, भिंत सत्य आहे, परंतु भिंत दिसत नाही. चित्र सत्य नाहीत, परंतु चित्र दिसतात. मग भिंत कधी दिसेल? जेव्हा या चित्रांचा आपल्याला नाश होईल, तेव्हा आपल्याला भिंत दिसेल. मग भिंत दिसायला पाहिजे, भिंत दिसल्याशिवाय आपल्या सत्य कळणार नाही. आणि आनंद, सुख आणि सामर्थ्य तर सत्य कळण्यामध्येच असतं, सत्याच्या प्राप्तीमध्येच असतं. आणि म्हणून करायचं काय आहे, आता हे तुम्हाला सांगतो. ह्या दृश्याचं करायचं काय, वरून वरून जर पाहिलं तर ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुलला शिवरली या रंगा. हे सुंदर सांगितलं. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुलला शिवरली या रंगा. वरवर माणूस बोलतो, सगळं जग बोलतं. माळ घातली, गण लावला, एखादं कीर्तन केलं का जग त्याच्या मागं पळतो, आणि हाही बिघडतो नाही का. मग वरी वरी चांगले नाही अंतर रंगले, वरी वरी चांगले नाही अंतर रंगले. वरून कसं असू द्या, आतून रंगावं लागतं. आतून रंगावं का बाहेरून रंगावं? आतून भांडी स्वच्छ करायची, घर स्वच्छ करायचं, आतून स्वच्छ करायचं का बाहेरून स्वच्छ करायचं? आतून स्वच्छ करायचं. परंतु बाहेरची स्वच्छता जोरात चालू आहे, आतली घाण कोणी पाहिली? सगळं जग बाहेरून स्वच्छ व्हायचा प्रयत्न करतंय, बाहेरून काय स्वच्छ नाही का. इस्त्रीचे कपडे, बूट, टाय, गॉगल, सगळं शोभाय शोभाय, परंतु आतलं काय? ऊपर की खूप बनी, अंदर की राम जाने. ऊपर की खूप बनी, अंदर की राम जाने. जग वरच्यावर चालतं, परंतु परमात्मा आतल्यावर चालतो. परमार्थ आतल्या बाह्य गोष्टीवर चालत नाही, परमार्थ अंतर गोष्टीवर चालतो, आणि जग बाह्य गोष्टीवर चालतो. कारण सज्जनांना संतांना किंमत नसते, परंतु सत्ताधीशाला किंमत असते.
जग बाह्य गोष्टीवर चालतं आणि म्हणून फसतं. आणि संत वरून पाहत नाही, ते आतून पाहत. आणि म्हणून आता इथं काय एकदा प्रकार असा झाला, एक ब्रिटिश अधिकारी होता. श्रीपाद बाबा सांगायचे, आणि बाबांनी काय केलं, एकदा तो बाबांच्या ऑफिसमध्ये आला, तो ब्रिटिश अधिकारी. बाबांनी त्याच्यासाठी एक सुंदर अशा प्रकारचं फणस आणलं. म्हणजे साहेब, ही आमच्याकडं अतिशय सुंदर आणि चांगली सगळ्यांची जगाची आवडती वस्तू, हा पदार्थ सगळ्या जगाला आवडत आहे, हा खास तुमच्यासाठी आणला, तुम्ही घ्या. त्याने हातात घेतला. अरे म्हणले, हे काय आहे? मूर्ख कुठला, काय कुठला, हे काय आणतो, हे काय चांगलं आहे का, याला काटे. त्याने वरून पाहिलं आणि म्हटला, त्याने बाबांना 2-4 अशी बडबड केली, म्हणजे काहीतरी माझ्या पुढे आणून ठेवतो, काहीतरी चांगला नाही, काहीतरी चांगला. मग त्या साहेबांनी वरून पाहिलं का आतून पाहिलं? वरून पाहिलं. वरून चांगलं दिसलं नाही, म्हणून त्याला नाव ठेवलं. लोक वरून पाहतात, वरून चांगलं दिसत नाही, म्हणून साधू संतांना परमार्थाला नाव ठेवतात. मग बाबांनी काय केलं, ते फणस होतं, ते फणस कापलं, त्यातले आतमध्ये जे गर असतात ते काढले, एका डिशमध्ये आणले, साहेबापुढे ठेवले. साहेबांनी ते खाल्ली, फणसातले आतले गर. आणि ते साहेब म्हटले, व्हेरी नाईस. काय म्हटले? हे व्हेरी नाईस. व्हेरी नाईस कधी म्हटले? जेव्हा त्यांना त्या आतलं मिळालं, तेव्हा ते म्हटले व्हेरी नाईस. मग आतलं गोड असतं, नाही का? म्हणून आत काय करायचं आहे, सगळ्या आपण म्हणून आतून कार्य करायचं आहे, परमार्थ आतून करायचं, बाहेरून नाही करायचं. आणि म्हणून काय सांगितलं, ऊपर की खूप बनी अंदर की राम जाणे. वरून नाही आपल्याला तयार व्हायचं, आतून तयार व्हायचं आहे, नाही का? आणि म्हणून आता दृष्टांत चाललो होता आपला भिंतीचा चित्राचा, आणि ह्या चित्रानं भिंत झाकून टाकली. तुम्ही आता विचार करा, ह्या भिंत जर पाहिजे असेल, म्हणजे तर सुंदर अशा प्रकारचा फणसातला गर खाण्यासाठी काय करावं लागलं, आधी फणसावरचे काटे काढून फेकून द्यावे लागले, आणि मग आतला गर गोड प्राप्त झाला. म्हणजे आतली संपत्ती महत्त्वाची असते, पाकिट महत्त्वाचं का आतलं? पैसे महत्त्वाचे. मग आता ह्या भिंतीवरची चित्र पुसल्याशिवाय भिंतीचं दर्शन होणार नाही. ब्रह्म पाहो गेला धीट, तर दृश्याने रोधली वाट परब्रह्माची. भिंत पाहायला गेला, पण सगळी चित्र आडवी आली. ब्रह्म पाहायला गेला, हे सगळे जिवंत चित्र, पशु पक्षी मनुष्य प्राणी झाडं झुडपं, गावं घरं माणसं नद्या खोऱ्या, ही जिवंत चित्रांनी ते परब्रह्मचित्र झाकून टाकलं. आणि म्हणून आता भिंत पाहण्यासाठी ती चित्र पुसून टाकायची आहे. मग आता तुम्ही सांगा, चित्र पुसायला किती वेळ लागतो? चित्र पुसायला किती वेळ लागतो? अहो, एक फडकं घेतलं, ओलं फडकं केलं, नुसतं हात फिरवला, चित्र गेली, 1 मिनिटात काम. किती झालं? परंतु आपण काय करतो, चित्र न पुसता भिंत पाहायला जातो. माकडाने नारळ खावा, शेंडी न काढता, करवंटी न फोडता, नारळ तो खोबरं खायचा प्रयत्न केला तर थोबाड सोलून निघेल, रक्तबंबाळ होईल, परंतु नारळ मिळणार नाही. तसं वरवरचं जग तसंच ठेवून त्या परब्रह्माच्या प्राप्तीकरता निघालो. वरवरच्या जगाकडे आसक्ती, पुरेपुरे आसक्ती ठेवून जर परब्रह्माच्या प्राप्तीला निघालो, तर हे तोंड रक्तबंबाळ होईल, सोलून निघेल, अंतकरण भयंकर दुःखी कष्टी होईल. मनुष्य परमार्थाला कंटाळतो, टाकून देतो, सोडून देतो. परंतु इथं रीतीनं जायचं असतं. आणि म्हणून तर बरं, आता सांगा, चित्र पुसायला किती वेळ? भिंत तयार आहे, भिंत तयार आहे, आणि चित्र कल्पित आहेत, पुसायला काही लागत नाही. आता हे कुठं गेली चित्र? चित्र कुठं गेली? जिथून आली तिथं गेली. कुठे गेली? जिथून आली, शून्यातून आली आणि शून्यात गेली. आता फक्त राहिली ती भिंत. तसं सगळं जग घालवलं, दृश्य जग घालवलं की फक्त काय राहिलं, तर परमात्मा शेष राहतो. दृश्य जग का घालवायचं? तर दृश्य जग घालवलं, तुम्हाला सांगतो, करवंटी आणि शेंडी आणि करवंटी का काढून टाकून द्यायची? तर त्याशिवाय नराची प्राप्ती नाही. दृश्य जग बाजूला का सारायचं? त्याशिवाय आनंदमय परब्रह्माची प्राप्ती
नाही. म्हणून अर्जुनाला देवानं सांगितलं, अर्जुना हे अश्वत्थ वृक्ष, हा संसार वृक्ष म्हणजे हे दृश्य जग, हे झाड तू उपटून टाक, म्हणजे तुला परब्रह्माची प्राप्ती होईल. आणि हे झाड कसं आहे तर याचे मूळ ब्रह्मात आहेत आणि विस्तार त्रैलोक्यात आहे. देवानं सांगितलं, अर्जुना तुला पहिलं काम करायचंय, हा त्रैलोक्यात पसरलेला अश्वत्थ वृक्ष पहिला तू उपटून टाक, मग तुला त्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होईल. त्याचे धाबेच दराणले, त्याचे धाबे दराणले. तो काय म्हणतो, अरे बाप रे, त्रैलोक्यात पसरलेला हा अश्वत्थ वृक्ष उपटावा कसा? माझ्या बापाची ताकद नाही हा वृक्ष उपटायचा. परंतु देवाने सांगितलं, अरे अर्जुना, जो वृक्ष मुळात अस्तित्वातच नाही त्याला उपटायचं कष्ट ते कसले? अरे हा फार सोपा आहे, हा वृक्ष उपटून टाकणं फार सोपं आहे. हा कसा? तू निसंग झाला, ह्या वृक्षाचे प्राण जगणं, जिवंतपणा कशात आहे? कशात आहे? फक्त आपण त्याच्यात आसक्त झालो आहोत, याच्यात आहे. तू फक्त याची आसक्ती सोडून दे का वृक्ष लगेच खाली कोसळेल. एका मिनिटात ज्या क्षणी तू ह्या जगाची आसक्ती टाकशील त्या क्षणी अश्वत्थ वृक्ष हा उन्मळून पडेल. त्याला उपटायचे कष्ट ते कसले? अरे त्याला काही लागत नाही, खुरपं लागत नाही, विळा लागत नाही, चाकू लागत नाही, तलवार लागत नाही, त्याला काही कुऱ्हाड लागत नाही. तू फक्त इच्छा टाकून दे. हा संसार दुःखमय संसार वृक्ष, ज्यानं परब्रह्म आपल्या स्वरूपाची ज्यानं काय केलेलं झाकून टाकलेलं आहे, मग तो वृक्ष तात्काळ गळून पडतो. फक्त तू एवढंच कर, मोह टाकून दे. कशात आसक्त होऊ नको, कशालाही माझं म्हणू नको, आणि असा तू हो, मग संसार वृक्ष का होईल तत्काळ उन्मळून पडेल आणि तुझ्या स्वरूपाची तुला प्राप्ती. पुंडलिक